या सखोल चर्चेत आपले स्वागत आहे. आजचा आपला विषय म्हणजे खूपच रंजक आणि तितकाच गुंतागुंतीचा आहे. मानवी मन हा एक असा कम्प्युटर आहे ज्याला स्वतःचाच प्रोग्राम बदलण्याची प्रचंड ताकद आहे. हो, अगदी बरोबर. पण कधीकधी काय होतं, बाह्य परिस्थितीचा किंवा तणावाचा असा एखादा व्हायरस या सिस्टीममध्ये शिरतो की सगळी सिस्टीमच क्रॅश होते. आणि मग वास्तवाशी असलेला संपर्क पूर्णपणे तुटतो. मन स्वतःभोवतीच एक भयानक जाळविणाला घेतं. नक्कीच. आणि म्हणूनच आज आपण सायकोलॉजी आणि हिप्नोथेरपीच्या काही अत्यंत महत्त्वाच्या केस स्टडीजचा आधार घेणार आहोत. नैराश्य, व्यसनाधीनता, फोबिया आणि या सर्वांवर मात करण्यासाठी वापरली जाणारी थेरपी यावर आपण सविस्तर बोलणार आहोत. या चर्चेचा मुख्य उद्देशच हा आहे की मानवी मन जेव्हा तणावाखाली असतं तेव्हा ते कसं रिॲक्ट करतं हे उलगडणे. चला तर मग हे जरा नीट समजून घेऊया. जेव्हा बाह्य परिस्थितीचा दबाव वाढतो तेव्हा ही सिस्टीम कशी क्रॅश होते यापासून आपण सुरुवात करू. हो, यासाठी आपण थेट एका उदाहरणावरूनच सुरुवात करूया. माझ्या अभ्यासात आलेली एक केस आहे. विचार करा, एक 26 वर्षांची तरुण महिला आहे. तिचं नाव आपण सी म्हणूया. तिचा नवरा तिला इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थमध्ये उपचारांसाठी घेऊन येतो. अच्छा, म्हणजे परिस्थिती गंभीर असणार. खूपच गंभीर. तिची अवस्था इतकी विचित्र होती की ती सतत स्वतःशीच बडबडत असायची. आणि सर्वात धक्कादायक म्हणजे तिला असा ठाम भास होत असायचा, ज्याला आपण डिल्युजन म्हणतो, की ती चमचे, काचा आणि बाटलीची झाकणं गिळत आहे. बापरे, म्हणजे प्रत्यक्षात तिने असं काही गिळलेलं नसतं. नाही, अजिबात नाही. पण तिच्या मनाला ते अगदी खरं वाटत असतं. तिला सतत वाटायचं की तिच्या गळ्यात काहीतरी अडकलंय. ती अक्षरशः शेजाऱ्यांचे दरवाजे वाजून त्यांना विचारायची की मी काही गिळलंय का. अरे देवा, हा तर खूपच भयंकर प्रकार आहे. हो, हा मेजर डिप्रेसिव्ह डिसऑर्डर आणि स्किझोफ्रेनियाच्या लक्षणांचा एक अत्यंत गंभीर टप्पा होता. पण मला एक प्रश्न पडतो, एका 26 वर्षांच्या महिलेवर ही वेळ का यावी? यामागे नक्की काय कारण असावं? इथेच सायकोलॉजीमधील बायोसायकोसोशल मॉडेलचं महत्त्व आपल्याला समजून येतं. हे मॉडेल सांगतं की कोणताही मानसिक आजार केवळ एका कारणामुळे होत नाही. म्हणजे त्यात अनेक गोष्टींचा सहभाग असतो. अगदी बरोबर. त्यात बायोलॉजिकल, सायकोलॉजिकल आणि सोशल घटकांचा एकत्रित परिणाम असतो. सीसीच्या बाबतीत हे सामाजिक आणि मानसिक घटक अत्यंत टोकदार होते. पहिली गोष्ट म्हणजे प्रचंड गरिबी. हो, गरिबी हा खूप मोठा फॅक्टर असू शकतो. हो ना. तिला रुग्णालयात दाखल करण्यासाठी तिच्या नवऱ्याकडे साधे 150 रुपयेही नव्हते. दुसरं म्हणजे नवऱ्याकडून होणारी सततची मारहाण. आणि या सगळ्यावर कडी करणारा सर्वात मोठा ट्रिगर म्हणजे काय होता तो ट्रिगर? 3 महिन्यांपूर्वी तिला आणि तिच्या लहान मुलीला झालेला एक अपघात. म्हणजे गरिबी, कौटुंबिक हिंसाचार आणि अपघाताचा आघात या तिन्ही गोष्टींनी मिळून तिच्या मनावर असा काही आघात केला की तिच्या मेंदूने वास्तवाचा स्वीकार करणंच सोडून दिलं. अगदी अचूक विश्लेषण. जेव्हा वास्तव इतकं वेदनादायी असतं तेव्हा कदाचित मन स्वतःला वाचवण्यासाठी अशी भासांची एक वेगळीच दुनिया तयार करत असावं. तिची ही अवस्था म्हणजे तिच्या मेंदूने दिलेली एक प्रकारची सिस्टीम एरर होती. खरंच, हे खूपच हृदयद्रावक आहे. पण मला वाटतं आपण इथेच थांबून चालणार नाही. कारण जर असं वाटत असेल की केवळ गरिबी किंवा हिंसाचारामुळेच मन कोलमडतं, तर तसं नाहीये, बरोबर? अगदी बरोबर. आपल्या स्रोतांमध्ये एक अगदी विरुद्ध परिस्थिती असलेली केस स्टडी सुद्धा आहे. एम.ए. नावाची एक 16 वर्षांची मुलगी. हो, एम.ए.ची केस वाचताना मलाही हाच धक्का बसला. ती अत्यंत उच्च मध्यमवर्गीय कुटुंबातील, अभ्यासात अतिशय हुशार आणि वर्गात नेहमी पहिली येणारी मुलगी होती. म्हणजे बाहेरून पाहता तिचं आयुष्य अगदी परिपूर्ण वाटतं, पण आतून ती एक्झामिनेशन फोबियाने ग्रस्त होती. होय, तिला परफॉर्मन्स अँक्झायटीने इतकं ग्रासलं होतं की ती दिवसातून 6-7 तास सलग अभ्यास करायची. तरी तिला सतत वाटायचं की मला काहीच येत नाही, मी पेपरमध्ये सगळं विसरून जाईन. बापरे, म्हणजे ती रात्रंदिवस फक्त याच भीतीचा छायेत असायची. हो, परीक्षेच्या काळात तिचं वजन कमी व्हायचं, रात्रीची झोप उडायची. पण इथेच खरी गोम आहे. सीसी आणि एम.ए. या दोघींच्या वयात, सामाजिक स्तरात आणि परिस्थितीत जमीन आसमानाचा फरक आहे. एकीकडे जगण्यासाठीचा संघर्ष आहे आणि दुसरीकडे फक्त परीक्षेत पास होण्याचा ताण. तरीही या दोघींची मानसिक अवस्था एकाच पातळीवर येऊन कशी काय कोलमडली? यातली सर्वात रंजक गोष्ट हीच आहे. बाह्य परिस्थिती कितीही वेगळी असली तरी मानवी मनाच्या कोलमडण्याचं मूळ सूत्र अनेकदा सारखंच असतं. अच्छा, ते कसं काय? एम.ए.च्या बाबतीत या समस्येचं मूळ तिच्या बालपणीच्या आघातात
म्हणजेच चाइल्डहुड ट्रॉमा आणि असुरक्षिततेच्या भावनेत दडलेलं होतं. असुरक्षिततेची भावना ती कशी निर्माण झाली? जेव्हा ती 1 वर्षाची होती तेव्हा तिच्या धाकट्या बहिणीचा जन्म झाला. घरात आधीच एका मुलाचा मृत्यू झाल्यामुळे आई-वडिलांनी एमेला खूप जपलं होतं. ती त्यांच्या विश्वासाचा केंद्रबिंदू होती. अच्छा, म्हणजे लहान बहिणीच्या जन्मामुळे अचानक तिचं ते लक्ष विभागलं गेलं. बरोबर. आणि एका 1 वर्षाच्या मुलीच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये ही भीती बसली की माझं महत्त्व आता कमी झालंय. ते गमावलेलं लक्ष पुन्हा मिळवण्यासाठी तिने वर्गात नेहमी पहिलं येणं ही स्वतःवर लादलेली एक अट बनवली. म्हणजे तो तिचा डिफेन्स मेकॅनिझम होता. हो, जोपर्यंत ती पहिली येत होती तोपर्यंत सगळं ठीक होतं. पण जसजशी ती मोठी झाली आणि स्पर्धा वाढली तसतशी तिची ही सिस्टम कोलमडायला लागली. आणि म्हणूनच ICD-10चे निकष इथे लागू होतात. अगदी बरोबर पकडलं. ICD-10 म्हणजे इंटरनॅशनल क्लासिफिकेशन ऑफ डिसीज. त्यानुसार नैराश्याची प्रमुख लक्षणं अगदी स्पष्ट आहेत. आनंद वाटणाऱ्या गोष्टींमधील रस संपणे, झोपेचं चक्र बिघडणे आणि विनाकारण स्वतःला सतत दोषी मानणे. आणि या दोघींमध्येही ही लक्षणं स्पष्ट दिसत होती. हे सगळं ऐकताना मला एका अलार्म सिस्टमची आठवण येते. आपल्या घरात जसा चोरीचा अलार्म असतो तो जेव्हा धोका असतो तेव्हाच वाजतो. हां, बरोबर. त्याचा हा अलार्म सतत वाजत राहतो आणि तो अलार्म बंदच न झाल्यामुळे त्या सततच्या कर्कश आवाजानेच माणूस आतल्यात वेडापिसा होतो. हा विचार खूपच समर्पक आहे. तो अलार्म सतत वाजत राहतो आणि तो मेंदूला सतत सांगत राहतो की तू धोक्यात आहेस. आणि इथेच आपण एका अत्यंत महत्त्वाच्या वळणावर येतो. कोणत्या वळणावर? जेव्हा हा अलार्म वाजतच राहतो आणि थेरपीचा पर्याय उपलब्ध नसतो तेव्हा माणूस तो अलार्म बंद करण्यासाठी चुकीच्या पळवाटा शोधायला लागतो. आणि ती पळवाट म्हणजे व्यसनाधीनता. जेव्हा नैराश्य आणि भीती असह्य होते तेव्हा लोक त्यातून पळ काढण्यासाठी व्यसनाचा कसा आधार घेतात हे आपण 56 वर्षीय बीबीच्या केस स्टडीवरून समजू शकतो. हो, बीबी हा एक ऑटो रिक्षा चालक आहे आणि तो गेल्या 30 वर्षांपासून दारूच्या आहारी गेला आहे. 30 वर्षे ही खूप मोठी गोष्ट आहे. बीबीची कहाणी व्यसनाधीनतेच्या भयानक वास्तवावर प्रकाश टाकते. त्याने वयाच्या 22व्या वर्षापासून फक्त मित्रांसोबत एक शॉक म्हणून दारू पिण्यास सुरुवात केली होती. पण हळूहळू ती सवय त्याच्या अस्तित्वाचाच एक भाग बनली. मी वाचलं होतं की त्याच्या आयुष्यात असे काही प्रसंग घडले ज्यांनी त्याला या अंधारात ढकललं. हो, अनुवांशिक कारणांमुळे त्याच्या 4 मुलांचा झालेला मृत्यू. बापरे, स्वतःच्या 4 मुलांचा मृत्यू पाहणं कोणत्याही व्यक्तीसाठी किती भयंकर असेल. त्यात कौटुंबिक मालमत्तेचे सतत चालणारे वाद. शिवाय तो राजकारणातही सक्रिय होता जिथे त्याला मोफत दारू सहज उपलब्ध असायची. या तणावातून पळ काढण्यासाठी त्याने दारूचाच आसरा घेतला. आणि विशेष म्हणजे तो उपचारांसाठी तब्बल 6 वेळा इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थमध्ये जाऊन आला होता. इथेच वैद्यकीय विज्ञानाचा एक महत्त्वाचा पैलू समजून घेणं गरजेचं आहे. दारूचं व्यसन ही केवळ एक वाईट सवय नाहीये, तो एक आजार आहे, ॲडिक्टिव्ह इलनेस. हो, हे बऱ्याच लोकांना समजत नाही. संशोधनानुसार अल्कोहोलिझमच्या विकासाचे 4 टप्पे असतात. पहिला टप्पा आहे सिम्प्टोमॅटिक ड्रिंकिंग स्टेज. यात व्यक्ती तणाव कमी करण्यासाठी दारूचा वापर करते, जसं बीने मुलांच्या मृत्यूचं दुःख विसरण्यासाठी केलं. आणि दुसरा टप्पा कोणता? दुसरा टप्पा म्हणजे प्रोड्रोमल स्टेज. इथे व्यक्तीला आतून कुठेतरी वाटत असतं की आपण जास्त पितोय, त्यामुळे तो लपून दारू पितो आणि त्याला सतत एका अपराधीपणाची जाणीव होत असते. म्हणजे या टप्प्यावर त्याला जाणीव असते की काहीतरी चुकतंय. होय, पण त्यानंतर येतो तो तिसरा आणि भयानक टप्पा, क्रुशल स्टेज. इथे व्यक्तीचा स्वतःवरचा ताबा पूर्णपणे सुटतो. त्याला दिवसाची सुरुवातच दारूने करावी लागते. अरे रे, म्हणजे दारूशिवाय त्याचे हात थरथरायला लागतात. अगदी. आणि चौथा टप्पा म्हणजे क्रॉनिक स्टेज, जिथे एथिकल डिटिरिओरेशन किंवा नैतिक ऱ्हास होतो. माणूस विचार करण्याची क्षमताच गमावून बसतो. पण इथेच मला एक मोठा प्रश्न पडतो. जर एखाद्याला स्पष्ट दिसत आहे की दारूमुळे त्याचं घर उद्ध्वस्त होत आहे, त्याचं शरीर सडतंय, जसं बीबीला अनेक आजार झाले होते, तरीही तो थांबत का नाही? इच्छाशक्ती इथे का काम करत नाही? हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. याचं उत्तर केवळ इच्छाशक्तीत नसून आपल्या ब्रेन केमिस्ट्रीमध्ये दडलेलं आहे. दीर्घकाळ दारू प्यायल्यामुळे मेंदूमधील न्यूरोट्रान्समीटर्सचं संतुलन पूर्णपणे बिघडते. अच्छा, म्हणजे मेंदूच बदलून जातो. हो, मेंदू स्वतःला अशा प्रकारे बदलतो की त्याला आता सामान्यपणे श्वास घेण्यासाठीही दारूची गरज भासू लागते. जेव्हा अशी व्यक्ती दारू थांबवण्याचा प्रयत्न करते तेव्हा तिच्या मेंदूत जणू भूकंप येतो.
ज्याला आपण विड्रॉल सिंड्रोम म्हणतो, बरोबर? अगदी बरोबर. हातपाय कापणे, प्रचंड घाम येणे, भयानक भास होणे या यातना इतक्या तीव्र असतात की तिथे केवळ इच्छाशक्ती कुचकामी ठरते. मेंदू अक्षरशः शरीराला सांगतो की जर तुला जगायचं असेल तर मला आत्ता दारू हवी आहे. म्हणजे व्यसन हा केवळ एक कमकुवतपणा नसून ती मेंदूची हायजॅक झालेली अवस्था असते. हो, आणि त्यासाठी वैद्यकीय डिटॉक्सिफिकेशनचीच गरज असते. हे खूपच भयानक आहे. मानसिक वेदनांमधून सुटण्यासाठी लोक व्यसनाचा कसा आधार घेतात हे आपण पाहिलं. पण जेव्हा वेदना शारीरिक असतात आणि त्या असाध्य असतात, तेव्हा माणसाचं मन थेट जीवनच संपवण्याचा विचार करतं. आणि इथूनच आपण या चर्चेच्या अत्यंत संवेदनशील टप्प्याकडे वळतो, मृत्यूचा अधिकार आणि शारीरिक वेदना. यावरून एक अतिशय महत्वाचा प्रश्न निर्माण होतो. यासाठी ऑस्ट्रेलियातील मिस्टर ग्रीन यांची केस अत्यंत बोलकी आहे. 57 वर्षीय मिस्टर ग्रीन यांना प्रॉस्टेट कॅन्सर होता आणि तो शेवटच्या टप्प्यात पोचला होता. म्हणजे तो त्यांच्या हाडांपर्यंत पसरला होता. हो, ज्यामुळे त्यांना असह्य शारीरिक वेदना होत होत्या. डॉक्टरांनी त्यांना स्पष्ट सांगितलं होतं की त्यांच्याकडे केवळ 4 ते 6 आठवड्यांचं आयुष्य शिल्लक आहे. आणि मृत्यू अगदी समोर उभा असताना मिस्टर ग्रीन एका नर्सला बाजूला घेतात आणि तिला त्यांच्या आत्महत्येच्या प्लॅनबद्दल सांगतात. होय. पण सर्वात धक्कादायक भाग हा आहे की ती त्या नर्सला वचन द्यायला लावतात की ती हे गुपित कोणालाही सांगणार नाही. आणि इथेच वैद्यकीय क्षेत्रातील सर्वात मोठा एथिकल डिलेमा उभा राहतो. या घटनेत 2 अत्यंत महत्त्वाच्या तत्वांचा थेट संघर्ष आहे. पहिलं तत्व म्हणजे ऑटोनॉमी. ऑटोनॉमी म्हणजे स्वतःचा निर्णय स्वतः घेण्याचा अधिकार, बरोबर? अगदी बरोबर. याचा अर्थ प्रत्येक सक्षम रुग्णाला स्वतःच्या आयुष्याबद्दल निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. मिस्टर ग्रीन यांनी नर्सवर विश्वास ठेवून ते गुपित सांगितलं होतं. त्यामुळे तिने त्या रुग्णाच्या प्रायव्हसीचा सन्मान करणं अपेक्षित होतं. पण जर तिने ते गुपित पाळलं असतं तर मिस्टर ग्रीन यांनी आत्महत्या केली असती. मग तिथे दुसरं तत्व काय सांगतं? दुसरं तत्व आहे बेनिफिसन्स आणि नॉन मॅलेफिसन्स, म्हणजे रुग्णाचे हित जपणे आणि त्याला हानी न पोचू देणे. इथे वैद्यकीय क्षेत्रात युटिलिटॅरियनिझमचा सिद्धांत लागू होतो. म्हणजे बहुतेकांचे भले कशात आहे तो सिद्धांत. हो, हा सिद्धांत सांगतो की अशी कृती निवडली पाहिजे जिचा फायदा जास्तीत जास्त लोकांना होईल. जरी मिस्टर ग्रीन यांची ऑटोनॉमी तात्पुरती हिरावून घेतली जात असली तरी त्यांना वाचवल्यामुळे अनेक गोष्टी साध्य होणार होत्या. आणि म्हणूनच त्या नर्सने तो कठीण निर्णय घेतला. तिने ते गुपित इतर डॉक्टरांना सांगितलं. मला यातली सर्वात भारावून टाकणारी गोष्ट ही वाटली की यानंतर जी योग्य टीमवर्क झाली त्यांनी पूर्ण चित्रच बदलून टाकलं. नक्कीच. टीमने तत्काळ पेन असेसमेंट केलं, औषधांमध्ये बदल केले, एका सायकोलॉजिस्टने त्यांच्याशी संवाद साधला आणि एका सोशल वर्करने त्यांच्या मुलीशी त्यांचा संपर्क साधून दिला. या सर्व समन्वयाचा परिणाम असा झाला की मिस्टर ग्रीन यांच्या आयुष्याच्या शेवटच्या दिवसांचा अर्थच बदलला. त्यांनी आत्महत्येचा विचार पूर्णपणे सोडून दिला. बापरे, हा केवढा मोठा बदल आहे. हो ना. त्यांना पॅलिएटिव्ह केअरमध्ये हलवण्यात आलं आणि तब्बल 76 दिवसानंतर त्यांनी अत्यंत शांततेत प्राण सोडले. या घटनेकडे पाहताना एक विचार मनात येतो. कधीकधी आत्महत्येची इच्छा ही मरण जवळ करण्याची इच्छा नसून त्या असह्य वेदना थांबवण्याची हाक असते. जर त्या वेदना योग्य पद्धतीने हाताळल्या गेल्या तर माणूस जगण्याचाच पर्याय निवडतो. अत्यंत सखोल विचार आहे हा. पण या सगळ्या अंधकारातून, मग ते नैराश्य असो वा व्यसन, यातून कायमस्वरूपी बाहेर येण्याचा मार्ग काय आहे? मेंदूला रिप्रोग्रॅम कसं करता येतं? आता इथून पुढे खूपच इंटरेस्टिंग होतं. आपल्या नोट्समध्ये एका युरोपियन बायोकेमिस्टची एक अप्रतिम केस स्टडी आहे. हा माणूस उच्च शिक्षित शास्त्रज्ञ होता. आणि सुरुवातीला तो पूर्णपणे नास्तिक होता आणि त्याला दारूचा प्रचंड व्यसन होतं. पण राजयोग मेडिटेशन्सच्या संपर्कात आल्यावर त्याच्या आयुष्यात असा काही बदल झाला जो विज्ञानालाही थक्क करणारा आहे. होय, राजयोग मेडिटेशनच्या माध्यमातून त्याने स्वतःच्या विचारांवर इतका ताबा मिळवला की त्याने दारू, सिनेमे सगळं सोडून दिलं. आणि याचे आर्थिक फायदेही बघा. त्याने स्वतः नमूद केलंय, त्याने आजच्या विनिमय दरानुसार तब्बल 2,28,600 रुपये वाचवले. बापरे, ही तर खूप मोठी रक्कम आहे. हो, यातील 77,760 रुपये दारूवर आणि 17,065 रुपये सिनेमांवर खर्च होत होते. पण पैशांपेक्षाही मोठा बदल त्याच्या मानसिक स्थितीत झाला होता. अगदी बरोबर. त्याने स्वतःच्याच आयुष्यातील 2 चोरीच्या घटनांची तुलना केली आहे. मेडिटेशन सुरू करण्यापूर्वी जेव्हा त्याच्या घरात पहिल्यांदा चोरी झाली होती तेव्हा तो क्रोधाने आणि हिंसेने पेटून उठला होता. हो, त्याची झोप उडाली होती.
पण जेव्हा मेडिटेशन सुरू केल्यानंतर पुन्हा चोरी झाली तेव्हा तो अत्यंत शांत होता. त्याने कोणताही संताप न करता लगेच पोलिसांना आणि इन्शुरन्स कंपनीला बोलावले. हे कसं शक्य होतं? ही कोणतीही जादू नक्कीच नाहीये. नाही, विज्ञानाच्या भाषेत याला न्यूरल पाथवे बदलणे असं म्हणतात. मेंदूतील आपल्या सवयी म्हणजे एखाद्या घनदाट जंगलातल्या पाऊलवाटेसारख्या असतात. जितक्या वेळा तुम्ही एकाच वाटेवरून जाता ती वाट पक्की होते. अच्छा. सीबीटी किंवा मेडिटेशन म्हणजे जुनी वाट सोडून मुद्दाम एक नवीन सकारात्मक वाट तयार करणं. म्हणजे आपण स्वतःच्या मेंदूची वायरिंग स्वतः बदलू शकतो? जसं एमएच्या केसमध्ये तिच्यावर हिप्नोथेरपीचा वापर करून हेच तर केलं गेलं. होय, एमएच्या मनात मला काहीच येत नाही हा नकारात्मक मोनोलॉग सतत सुरू असायचा. ती एक रुंद झालेली पाऊलवाट होती. अगदी बरोबर. हिप्नोथेरपीच्या माध्यमातून तिला रिलॅक्स करून तिच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये तो विचार बदलण्यात आला आणि मला सर्व काही येतं या सकारात्मक विचारात त्याचं रूपांतर करण्यात आलं. म्हणजे विचार बदला आणि तुमचं आयुष्य बदलेल. हे ऐकायला खूप सोपं वाटतं, पण प्रत्यक्ष आयुष्यात हे अंमलात आणण्यासाठी अनेकदा योग्य मार्गदर्शनाची गरज असते. नक्कीच. ज्यांना या संकल्पना अधिक सखोलपणे समजून घ्यायच्या आहेत आणि व्यावहारिक साधने वापरून हे विचार खऱ्या आयुष्यात कसे लागू करायचे हे शिकायचे आहे, अशा व्यक्ती मुंबई स्थित कॉर्पोरेट ट्रेनर, लाईफ कोच आणि स्पिरिच्युअल काउन्सिलर महक पंजाबी यांच्याशी संपर्क साधू शकतात. अच्छा, हे खूप उपयुक्त ठरू शकतं. हो, त्या माइंडसेट आणि पर्सनल डेव्हलपमेंटवर गायडेड बुक रीडिंग सेशन्स घेतात. शिवाय शिकणं अधिक सोपे करण्यासाठी त्या नोटबुक, AM आणि ChatGPT सारख्या AI टूल्सवर प्रॅक्टिकल लर्निंग सेशन्स देखील चालवतात. अधिक माहितीसाठी 992079499999 या नंबरवर व्हॉट्सॲपद्वारे संपर्क करता येऊ शकतो. हे अशा लोकांसाठी उत्तम साधन ठरू शकतं. कारण आजच्या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की मानवी मन अत्यंत नाजूक असू शकतं, पण त्याला योग्य दिशा मिळाली तर ते फिनिक्स पक्षासारखं राखेतून उभं राहू शकतं. हे खरंच खूप आशादायी आहे. नैराश्य आणि व्यसन हे अंतिम सत्य नक्कीच नाहीयेत. जाता जाता मला एक विचार करायला लावणारा प्रश्न आपल्या सर्वांसमोर ठेवायचा आहे. आपण नेहमी आपली बाह्य परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करत असतो, पण जर आपलं बाहेरचं वास्तव हे केवळ आपल्या आतल्या मानसिक स्थितीचं प्रतिबिंब असेल तर मग खऱ्या अर्थाने आपण जग बदलण्यासाठी फक्त आपला एक विचार बदलण्याची गरज आहे का? विचार करा, आजचा तुमचा कोणता एक विचार तुमचे उद्याचं वास्तव बनू शकतो? या विचाराने दृष्टिकोनच बदलून जातो. आपण सुरुवातीला म्हटलं होतं की मन हा एक कम्प्युटर आहे. आपण त्यात सकारात्मकतेचा अँटीव्हायरस नक्कीच इन्स्टॉल करू शकतो. स्वतःच्या मनाचं प्रोग्रॅमिंग स्वतःच्याच हातात घेण्याची ती ताकद आपल्या प्रत्येकात आहे. या सखोल चर्चेत सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद. आपण पुन्हा भेटूया अशाच एका नवीन विषयावर प्रकाश टाकण्यासाठी.